नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आज कृषी दर्शन कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चेसाठी विषय निवडला आहे पशुधन विमा शासन धोरण व अंमलबजावणी. असा हा विषय निवडला आहे. मंडळी, आपल्याला कल्पना असेल की संपूर्ण जगामध्ये दुग्ध उत्पादनामध्ये आपण अग्रेसर आहोत. मंडळी, आपल्याला कल्पना असेल की पशुधनाची संख्या सुद्धा आपल्या देशामध्ये जास्त आहे. आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये आपण जर बघितलं, जो पशुपालक आहे तो गायींसोबत म्हशी सुद्धा या व्यवसायामध्ये त्याचा उपयोग करतो, दुग्ध व्यवसायामध्ये. आपल्या शेजारचे जे राष्ट्र आहेत पाकिस्तान आणि बांगलादेश, तिथे सुद्धा काही प्रमाणामध्ये म्हशींचा उपयोग पशुपालक हा दुग्ध व्यवसायामध्ये करत असतो. पण इतर राष्ट्रांमध्ये मुख्यत्वे गायींचाच उपयोग या व्यवसायामध्ये केला जातो. मंडळी, मानवी जीवनामध्ये आयुर्विम्याला जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व पशुधन विम्याला सुद्धा आहे, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त महत्त्व आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही, चूक होणार नाही. मंडळी, आपल्याला कल्पना आहे, रोजच आपण पेपरमध्ये वाचतो, टीव्हीवर बघतो की ट्रकमधून गुरांना वाहून नेत असताना अपघात घडला, ट्रक पलटी झाला आणि गुरांचा मृत्यू झाला, किंवा पूर आला, पुरामध्ये गुरं वाहून गेली, किंवा गोठ्याला आग लागली आणि गुरं होरपळून गेली, जळून मरून गेली, किंवा अपघातामध्ये गुरं मृत्युमुखी पावली. असं आपण अनेक वेळा पेपरमध्ये वाचतो, टीव्हीवर सुद्धा बघतो. या प्रोसेसमध्ये, या सगळ्या प्रक्रियेमध्ये जो पशुपालक आहे त्याचं मोठं आर्थिक नुकसान हे होत असतं. मंडळी, पशुधन जे आपल्याकडे आहे त्याचा जर विमा आपण काढला, ती प्रक्रिया अत्यंत सोपी आहे, त्याचं प्रीमियम सुद्धा फार कमी आहे आणि अत्यंत कमी वेळामध्ये हा विमा आपल्याला काढता येतो. पण हा जर काढला नाही तर फार मोठं नुकसान हे पशुपालकाचं होऊ शकतं आणि झालेलं सुद्धा आहे, हे आपण नेहमी बघतो. मंडळी, आज आपण बघितलं तर जागतिक तापमान वाढत चाललेलं आहे, पाण्याचं दुर्भिक्ष्य वाढत चाललेलं आहे, गुरांना जो चारा लागतो त्याचं दुर्भिक्ष्य जाणवत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर हा व्यवसाय करायचा असेल आणि त्यात जर अपघात घडला आणि आपण जर गुरं गमावली तर फार मोठा आर्थिक फटका हा पशुपालकाला होऊ शकतो. आणि म्हणून 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 2006-2007 मध्ये पशुधन विमा ही योजना सुरू करण्यात आली. पण सद्यस्थिती या योजनेची काय, किती पशुपालकांनी याचा फायदा करून घेतला, किती लोकांनी हा विमा काढला, काढण्याची प्रोसेस काय, प्रक्रिया काय, किती प्रीमियम भरावा लागतो, कोणकोणत्या कंपन्या पुढे सरसावल्या आणि त्यांनी ही योजनेमध्ये सहकार्य केलेलं आहे पशुपालकाला आणि शासनाला, हे याच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर धनंजय परकाळे. परकाळे सरांची तसं बघितलं तर ओळख करून देण्याची अजिबातच गरज नाही, अनेक वेळा आपल्या कार्यक्रमात ते सहभागी झालेले आहेत. परकाळे सर सध्या प्रादेशिक पशुसंवर्धन सहायुक्त या पदावर कार्यरत आहेत, नाशिक विभाग, नाशिक येथे. त्यानंतर आपल्यासोबत आहेत डॉक्टर राजू कोलते सर. कोलते सर हे पुण्याच्या पशुसंवर्धन आयुक्तालयामध्ये पशुधन विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. दोन्ही महानुभाव आज आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडे खरंच खूप माहिती आहे, विषयाला अनुसरून आपल्याला कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. सर नमस्कार, आपल्या दोघांचंही आजच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत. सर, आपला हा लाईव्ह फोन इन प्रोग्राम आहे, बरेचसे पशुपालक हा कार्यक्रम बघणार आहेत आणि त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत आजच्या विषयाला अनुसरून, तर ते थेट फोन करून आपल्याला प्रश्न विचारणार आहेत. तर पहिले त्यांना फोन नंबर सांगूया आपण. मंडळी, फोन नंबर आमचे नोट करून घ्या. पहिला नंबर आहे 24908050 आणि दुसरा नंबर आहे 24988050. जे दर्शक मुंबई बाहेरून फोन करणार आहेत त्यांनी 022 हा एसटीडी कोड अगोदर लावायचा आहे किंवा फिरवायचा आहे, नंतरच फोन लावायचा आहे. आणि दर्शकांना एक नम्र विनंती आहे की फोन करण्यापूर्वी आपला टीव्हीचा आवाज आपल्याला अत्यंत कमी करायचा आहे आणि प्रश्न मोठ्याने स्पष्ट आणि सलग आपल्याला विचारायचा आहे, म्हणजे आम्हाला त्वरित तो कळेल आणि त्याचं उत्तरही आपल्याला मिळेल. सर, आपल्यापासून सुरू करूया. सर, आता मगाशी मी सांगितलं की 10व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत 2006-2007 मध्ये साधारण ही योजना सुरू करण्यात आली आहे. पण ही मूळ संकल्पना, म्हणजे ही आयडिया, ही संकल्पना काय आहे आणि खरंच केव्हा याची सुरुवात झाली, कसा यांनी स्पीड पकडला, काय सांगतील याविषयी? शेतकऱ्याला ज्या परिस्थितीत व्यवसाय करावा लागतो, मग तो शेतीचा असो किंवा पशुपालनाचा असो, हो, त्याला अत्यंत म्हणजे त्याच्या हातात नसणारे जे काही घटक आहेत त्यांचा सामना करत करत हा व्यवसाय करावा लागतो. शेतीमध्ये तर आपण पाहतो की कित्येक वेळा शेतीचं सगळं पीक तयार होतं आणि अचानक पाऊस किंवा गारपिटीचा हल्ली मागच्या 2-3 वर्षात इन्सिडन्स घडायला लागलेला आहे. त्यामुळे शासनाने पीक विमा योजना ही सुद्धा सुरू केलेली आहे. बरोबर. आणि आपण जसं सांगितलं की आयुर्विमा जसं महत्त्वाचा आहे, तसंच पशुधन विमा महत्त्वाचा आहे. त्याचं महत्त्व सुद्धा पीक विम्यामुळेच आता वाढलं, कारण पशुधनाच्या किमती वाढायला लागल्या. बरोबर. आणि जर असं पशुपालनाचा व्यवसाय करत असताना अचानकरित्या त्या
काही घडलं? गाईला, म्हशीला किंवा आणखीन काही जनावर असतील आपल्याला, त्याला जर कुठल्या ह्यानी अपघाताने वगैरे धोका झाला तर पशुपालक एकदम म्हणजे त्याचा वार्षिक जो नफा असतो तो सगळा गमावून बसतो. बरोबर. त्याच्यामुळे तसं होऊ नये म्हणून पशुधन विम्याच्या योजनेला 2006-07 मध्ये आपण केंद्र पुरस्कृत योजना होती. आपण पहिल्यांदा प्रायोगिक तत्वावरती 6 जिल्ह्यात राबवली. त्यानंतर 8-9 पासून ती 18 जिल्ह्यात आपण राबवली आणि आता त्याचा प्रतिसाद वाढता पाहून आपण ती सर्व जिल्ह्यात मागच्या वर्षीपासून ही योजना शासनाने लागू केलेली आहे आणि त्याचे दर सुद्धा अत्यंत कमी ठेवलेले आहेत हप्त्याचे. बरोबर. डॉक्टर कोलते सर, मला आपल्याला एक प्रश्न विचारावा वाटतो की जसं सरांनी सांगितलं की 2006 आणि 2007 मध्ये ही योजना सुरू झाली. नंतर ठराविक जिल्हे 6 जिल्ह्यांचा सरांनी उल्लेख केला. त्यानंतर मग जिल्ह्यांची संख्या वाढली आणि जेव्हा पशुपालकाला कळलं की नाही ही योजना माझ्यासाठी आहे, माझ्या गुरांसाठी आहे, माझ्या फायद्याची, यातून मी माझं आर्थिक नुकसान कमी करू शकतो, टाळू शकतो. पण सर आता पूर्वीची योजना आणि आत्ता सद्यस्थितीमध्ये जी योजना सुरू आहे यामध्ये काही मूलभूत फरक आहे की तीच योजना आहे? नाही सर, यामध्ये फार आमूलाग्र असा बदल करण्यात आलेला आहे. सुरुवातीला 2006-07 मध्ये ही योजना जेव्हा चालू झाली त्यावेळेस फक्त दुधाळ जनावरांचाच या योजनेअंतर्गत विमा उतरवण्याची सुविधा आपल्याला उपलब्ध होती आणि त्यामध्ये सुद्धा मर्यादित फक्त 2 जनावरांचा विमा उतरवण्याची सुविधा त्यामध्ये देण्यात आली होती. परंतु ही योजना 14-15 पासून राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत राबवल्या जात असते. त्यामध्ये सर्व जनावरांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आणि त्यामध्ये 2 जनावरांऐवजी 5 जनावरांचा समावेश करण्यात आला. 5 जनावरं म्हणजे 5 पशुधन घटक असं त्याला आपण संबोधतो. की जसं मोठं जनावर असेल गाई, म्हैस, बैल, वळू, रेडा वगैरे, तर याला आपण 1 जनावर किंवा 1 पशुधन, 1 जनावर म्हणजे 1 पशुधन असं संबोधतो. परंतु 10 शेळ्या किंवा मेंढ्या किंवा डुकरे ससे असे जर असतील तर 10 शेळ्या, 10 मेंढ्या किंवा 10 डुकरे ससे वगैरे असतील तर 1 पशुधन घटक म्हणजे 1 पशुपालक हा 50 शेळ्यांचा, 50 मेंढ्यांचा किंवा 50 डुकरांचा विमा या योजनेअंतर्गत उतरवू शकतो. त्याचबरोबर दुसरा बदल असा आहे की पूर्वीच्या योजनेमध्ये फक्त 50% अनुदानावरच ही योजना राबवण्यात येत होती. परंतु आता ती 50, 70 ते 80% पर्यंत म्हणजे किमान 50% अनुदान आणि जास्तीत जास्त 80% पर्यंत अनुदान या योजनेअंतर्गत दिलं जात असते. त्या वेगवेगळ्या घटकानुसार आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकतो की वेगवेगळे जिल्हे वगैरे दिलेले आहे. त्याच्या अंतर्गत तो कशा पद्धतीने बदल केलेला आहे. यामध्ये 2 भाग केलेले की नक्षलग्रस्त जिल्हे आणि नक्षलग्रस्त जिल्हे वगळून. तर यामध्ये दारिद्र्य रेषेवरील जे ते 50%, दारिद्र्य रेषेखालील जे ते 70% असा लाभ आपण त्याच्यामध्ये देतो. आणि नक्षलग्रस्त जिल्हे म्हणजे गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर यामध्ये 60% अनुदान किमान दारिद्र्य रेषेवरील लोकांना आणि दारिद्र्य रेषेखालील यांना 80% पर्यंत या योजनेअंतर्गत आपण अनुदानाचं प्राविधान याच्यामध्ये ठेवलेलं आहे. त्यामुळे पूर्वी जे काही दुग्धपालक होते त्यांनाच फक्त या योजनेचा लाभ घेता येत होता. परंतु आता गोरगरिबाची जी शेळी मेंढी वगैरे आहे, त्याचबरोबर गाढव वगैरे जे दुर्बल घटक आहे की गाढवांचं सुद्धा संगोपन केलं जातं, अशा गाढवांचा सुद्धा समावेश या योजनेअंतर्गत आता करण्यात आलेला आहे. पूर्वी नव्हता त्यामध्ये. त्याचबरोबर पूर्वीच्या योजनेमध्ये बैल वगैरे यांचा समावेश नव्हता. परंतु या योजनेमध्ये बैलाचा, वळूंचा, त्याचबरोबर रेड्यांचा वगैरे म्हशींचा सुद्धा या योजनेअंतर्गत समावेश करण्यात आलेला आहे. पण सर आपण जसं सांगितलं की 5च गायी किंवा म्हशी, त्याचाच 5 पेक्षा जास्त नाही आपण असा उल्लेख केला आहे. म्हणजे जो तळागाळातला जो गरीब पशुपालक आहे त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने ही योजना आपण राबवतोय की त्याला काहीतरी एक आर्थिक संरक्षण मिळावं. कारण अशा प्रकारचे अपघात होतात, आपण बघितलं, पेपरमध्ये पण आपण वाचतो, टीव्हीवर आपण बघतो. तर मला असं वाटतं की ही योजना अत्यंत महत्वाची आणि प्रत्येक पशुपालक जो तळागाळातला आहे, जो कोरडवाहू शेती करतोय, त्या कोरडवाहू शेतीतून शाश्वत कृषी उत्पादन मिळत नाही, पण त्यासोबतच त्यांनी 2-4 गायी ठेवल्या आणि त्याचा विमा जर त्यांनी काढला तर संरक्षण पण विम्याचं मिळेल आणि एक आर्थिक स्थैर्य ज्याला आपण म्हणतो की जो तळागाळातला शेतकरी आहे, कोरडवाहू शेतकरी आहे, त्याला याची मदत होऊ शकेल. डॉक्टर साहेब, मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की अत्यंत फार चांगली योजना आहे असं म्हटलं तर वागवणार नाही, कारण सगळं आपण बघतोय या योजनेचे फायदे काय. सर आता प्रतिसाद कसा मिळतोय शेतकऱ्यांकडून, जो पशुपालक आहे त्याच्याकडून? प्रतिसाद आमच्याकडे तर भरपूर म्हणजे शासनाने तरतूद उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे अजून संपूर्ण तरतूद काही संपलेली नाही आहे, अजून भरपूर स्कोप त्यामध्ये आहे. कोलते साहेबांनी जी माहिती दिली आपल्याला त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी समजून घेण्याची एकच गोष्ट आहे की 5 जनावरं
एखाद्या शेतकऱ्याकडची याच्यामध्ये विमा उतरवू शकतो आपण असं म्हटलं, परंतु ही सुद्धा जाणून घेण्याची गरज आहे की 5 पेक्षा जास्त आपण कितीही जनावरांचा विमा या योजनेमध्ये उतरवू शकतो. हो हो आता त्याचा फायदा असा की अनुदानाचं जे प्रमाण आहे ते 5 पर्यंत मर्यादित राहील, बरोबर. परंतु म्हणजे 50 किंवा 70% नक्षलग्रस्त नसलेल्या भागामध्ये आणि नक्षलग्रस्त भागामध्ये 80% पर्यंत ते अनुदान जातं BPL साठी. परंतु इतर जे 5च्या वरती संख्या असलेली एखाद्या शेतकऱ्याकडे 25 जनावरं असतील तर इतर जे 20 जनावरं उरतात हो. त्यांचा सुद्धा विमा जर या योजनेअंतर्गत त्यांनी उतरवला तर त्याला अनुदानाचा लाभ मिळणार नाही, परंतु जो विम्याचं संरक्षण मिळेल. विम्याचं संरक्षण आणि विम्याचा जो दर आहे तो ऑर्डिनरीली 4 ते 4.5% असतो. सर, एक 5% फोन घेऊया. पर्यंत. ठाण्यावरून घनश्याम सोनवणे काय विचारू इच्छिता? विचारा. नमस्कार सर. नमस्कार. सर, माझा एक प्रश्न होता की ज्या काही महाराष्ट्र शासनाच्या योजना असतात तर त्या बहुतेक करून जे शेतकरी कुटुंबातले किंवा शेतकरी शेतीशी निगडीत असे काही कुटुंब आहेत तर त्यांना ते अनुदान वगैरे मिळतं, बरोबर? बरोबर. तर माझा एक प्रश्न आहे की मी जर शेतीशी निगडीत किंवा शेती करण्याची जर इच्छा असेल तर माझं कोणतेही बॅकग्राऊंड शेतकरी कुटुंबाचं नसतानाही मला काही अनुदान किंवा महाराष्ट्र शासनाकडून काही मदत मिळू शकते का? असं काही जसं आपण डिपार्टमेंट बोलू शकतो की तिथे मी गेल्यानंतर. घनश्यामजी, तुमचा प्रश्न कळलाय. तुम्हाला थोडक्यात असं म्हणायचं की तुम्ही शेतकरी नाहीये, बरोबर? फोन कट. मला वाटतं फोन कट झाला. पण त्यांना असं म्हणायचं सर की शेतकरी नाहीये किंवा 7/12चा उतारा नसेल पण आता शेती करायची आहे किंवा आता पशुपालक त्यांना व्हायचा आहे तर या योजनेचा लाभ घेता येतो का? त्याला 7/12चा उतारा आवश्यक आहे का? आता फॉर्च्युनेटली या योजनेमध्ये पशुपालक असं म्हटलेलं आहे, शेतकरी असं काही म्हटलेलं नाही. त्यामुळे पशुपालक म्हणून त्यांना निश्चितच या योजनेचा लाभ आम्ही देऊ शकू. बरोबर. यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. आणि त्यांनी अगदी म्हणजे दुग्ध व्यावसायिक व्हायचं म्हटलं तर डेअरी टाकण्याकरता गायी बांधण्याची जी जागा आहे गोठ्याची तेवढीच फक्त त्यांनी जरी खरेदी केली, आता त्यांच्याकडे नसेल खरेदी केली, कारण गायी बांधायला तर त्यांच्याकडे लागतील जागा, आणि तेवढी जागा घेऊन गायीचा व्यवसाय सुरू केला बरोबर तर त्यांना आपण सगळ्या गायींना विम्याचा लाभ देऊ शकतो. मगाशी जो आपण मुद्दा चर्चा करत होतो की जी जास्त जनावर असतात त्यांना जो प्रीमियमचा दर आहे या योजनेमध्ये तो आम्ही निगोशिएट केल्यामुळे तो इतका खाली आलेला आहे की तुम्ही पाहिलं तर 2.45% 1 वर्षाकरता आणि 6.40% 3 वर्षाकरता इतका कमी दर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडची उर्वरित जी जनावरे 5च्या वरची त्यांना सुद्धा खरं म्हणजे निम्नच दरात विमा मिळणार आहे, कारण 2.45 ऑर्डिनरी दर 4.5 ते 5% आहे. 2.45 ज्यांना मिळणार आहे म्हणजे तिथंच 50% सवलत मिळते. त्याच्यावरती आपण या योजनेत 50% सवलत देतोय. म्हणजे भरपूर सवलत आपण इथं ऑफर केलेली शासनाने, त्याचा जरूर त्यांनी लाभ घेतला आता पाहिजे. जो घनश्यामजींनी प्रश्न विचारला होता ठाणे जिल्ह्यातून की म्हणजे 7/12चा उतारा जरी नसला पण त्यांनी जर गुरं घेतली आणि तर त्यांना हा विमा काढता येतो, त्याचं संरक्षण त्यांना मिळू शकतं, त्या विम्याचा अनुदानाचा लाभ त्यांना मिळू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा अत्यंत शाश्वत असा व्यवसाय, त्यातून खऱ्या अर्थाने शेतीची सुरुवात घनश्यामजी करू शकतात. मला दोघांनाही एक एक प्रश्न विचारायचा होता पण एक फोन आलाय. गो टू सिंग औरंगाबादून काय विचारू इच्छितात? विचारा. हॅलो. हाँ विचार. हाँ हेलो. हाँ 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 पूछे गोटू जी पूछे. हाँ कोलते सरांना प्रश्न होता सर. हाँ विचारा. हाँ माझ्याजवळ मी नालेगावून बोलतो. हा बोला. औरंगाबाद. हा बोला बोला. माझ्या 5 शाळा आहे सर. हा हा. त्याचा विमा उतरायचा तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कुठं व्यवस्था होईल ते उतरायसाठी? कुठं जावं लागेल आम्हाला? आपल्या जवळच्या पशुवैद्यक केंद्रामध्ये किंवा पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये जाऊन आपण त्या ठिकाणी आपले जे काही जनावर आहे त्यांच्या ज्या बाबतीत आपल्याला लागणारे जे अर्ज आहेत ते तिथे उपलब्ध होतील आणि त्या अनुषंगाने आपल्याला किती जनावरांचा उतरवायचा आहे ते संपूर्ण माहिती भरून दिल्यानंतर आपण जर दारिद्र्य रेषेखालील जर असाल तर त्याप्रमाणे आपल्याला जे काही अनुदान देय असेल त्याप्रमाणे आपल्याला अनुदान देय राहील. त्याचप्रमाणे आपण जर जाती संवर्गामध्ये असाल तर त्याचा दाखला असेल तर त्याप्रमाणे आपल्याला वेगळ्या पद्धतीचं अनुदान देय असते. तर जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये जाऊन त्यांनी जर आपला जर अर्ज दिला, इच्छा दर्शवली तर त्या अनुषंगाने मग पुढचे त्यांना मार्गदर्शन मिळेल. त्याचबरोबर आपल्या न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचा टोल फ्री नंबर इथं दिलेला आहे 180020914115 म्हणजे 1800-209-1415 या टोल फ्री नंबरवर जरी त्यांनी हे केला फोन केला तरी सुद्धा त्यांना संपूर्ण माहिती मिळेल. तिथे एजंट येतील त्यांच्याकडे, ते त्यांना बिल्ला मारल्या जाईल, पशुवैद्यकीय अधिकारी त्यांचं सर्टिफिकेट देतील आणि जे काही कागदपत्र लागतात ते त्यांच्याकडून जमा करून
त्यांना विमा संरक्षण देण्याचे प्रावधान आपण अगदी सुटसुटीत पद्धतीने सगळी मला असं व्यवस्था वाटतं सर अत्यंत शासन सोपी अशी स्तरावर प्रक्रिया आहे. टोल प्रक्रिया फ्री आहे. क्रमांक जर आपण बघितला आणि तो जर लिहून घेतला आपण, तर कुठलाही महाराष्ट्रातला आपल्या राज्यातला जो पशुपालक आहे तो विमा उतरवू शकतो. आपण परत एकदा आपल्या दर्शकांसाठी स्क्रीनवर दाखवतोय. टोल फ्री क्रमांक आहे, संकेतस्थळ आहे, म्हणजे वेबसाईट पण तिथे दिलेले आहे. आपण या माध्यमातून मला वाटते पशुपालक याचा नक्कीच फायदा करून घेऊ शकतो स्वतःचा आणि या व्यवसायामध्ये आपल्या गुरांना संरक्षण तो देऊ शकतो. डॉक्टर साहेब, मला एक प्रश्न विचारायचा आहे की ही योजना इतकी छान आहे, खरंच याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला पाहिजे, कारण अत्यंत कमी प्रीमियममध्ये, आता सरांनी जी टक्केवारी सांगितली, अत्यंत कमी पैशामध्ये आपल्या गुरांना आपण संरक्षण देऊ शकतो, आपलं आर्थिक होणारं नुकसान आपण टाळू शकतो. सर, हा प्रतिसाद वाढला पाहिजे राज्यामध्ये, देशामध्ये. काय प्रयत्न आपल्या आयुक्तालयामार्फत होत आहेत, काय सांगतात? या योजनेला प्रतिसाद शेतकऱ्यांचा वाढावा. हो. आमच्याकडे तर भरपूर सबसिडीची रक्कम आहे. विमा कंपनीला ती आम्ही आधीच जमा केलेली आहे, जेणेकरून शेतकऱ्याचा वेळ जाऊ नये की सबसिडीची रक्कम आली नाही म्हणून त्याला विम्याचं संरक्षण मिळालं नाही, असं होऊ नये म्हणून आम्ही विमा कंपनीला ती जमा केलेली आहे. आणि शेतकऱ्यांच्या माहितीकरता प्रत्येक एसटी स्टँडवर गेले काही महिने ह्या योजनेची जाहिरात सुरू होती. एसटी स्टँडवर शासनाने आता सगळीकडे स्क्रोल होणारा टीव्हीचे स्क्रीन लावलेले आहेत, त्याच्यामध्ये या योजनेची जाहिरात सुरू होती. आता सुद्धा जी आपली कंपनी न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी, त्यांच्यामार्फत जागोजागी त्याचे फलक लावण्यात आलेले आहेत. टीव्हीवर असे कार्यक्रम आपण आजच्या सारखे घेतोच, त्याच्यामुळे त्याच्यातनं सुद्धा प्रसिद्धी आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला मदत होते. आणि प्रत्येक दवाखाना जो आमचा आहे, राज्यात जवळपास 4861 दवाखाने आहेत पशुसंवर्धन विभागाचे, त्या प्रत्येक दवाखान्यात त्याच्याबद्दलचं बोर्ड लावण्यात आलेले आहेत आणि पत्रक सुद्धा तिथं आहेत. म्हणजे माहिती पाहिजे प्रचार असेल तर आणि आपण- प्रसार आपण अनेक माध्यमांच्या माध्यमातून करतोय. दूरदर्शन तर नेहमीच अशा गोष्टीमध्ये शेतकऱ्यांच्या विकासासाठी किंवा कल्याणासाठी जे काही योजना आहेत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण प्रसारित करत असतो. एक सर फोन येतोय औरंगाबादहून. साईनाथ भोसले काय विचारू इच्छितात? विचारा. हॅलो. हा साईनाथजी विचारा, आवाज येतोय, विचारा. हा, मला जनावरांच्या गोठ्यासाठी विचारायचं होतं. हा विचारा ना. गोठ्यांविषयी काय विचारायचं? जनावरांच्या गोठ्यासाठी विचारायचं होतं. काय विचारायचं होतं गोठ्यासाठी? गोठ्यासाठी माहिती कुठची भेटणार गोठा? नाही, तुमचा भोसले साहेब तुमचा प्रश्न नाही कळला. म्हणजे मला गोठ्यासाठी म्हणलं- तुम्हाला अनुदान हवं आहे की गोठा करायचा आहे की हा, गुरं अनुदान घ्यायचे? पाहिजे. अनुदान. गोठ्यासाठी अनुदान आहे का असा आपला प्रश्न आहे? हा. विचारू सरांना आपण, हरकत नाही. सर काय सांगताय? गोठ्यासाठी आमच्याकडून 2 योजनांमध्ये तुम्हाला अनुदान मिळू शकतं. एक जी योजना आहे ती राज्य शासनाची 2 दुधाळ जनावरं किंवा 4 किंवा 6, म्हणजे जशी तुमच्याकडे चाऱ्यासाठी जमीन उपलब्ध असेल किंवा तुमचं इच्छा असेल त्याप्रमाणे 2 किंवा 4 किंवा 6 जनावरांसाठी अनुदानाची योजना आहे. आणि त्याच्यामध्ये जेवढी जनावरं तुम्ही ती योजनेमध्ये तुम्हाला हवे असतील, जास्तीत जास्त 6 पर्यंत, तेवढ्यापर्यंत तुम्हाला त्याचा गोठा सुद्धा मिळू शकतो 6 जनावरांच्या याच्यामध्ये. 2 आणि 4ला बाकीच्या गोठ्याची सुविधा नाहीये. परंतु त्याच्यासाठी मग मनरेगाची योजना आपली एम्प्लॉयमेंट गॅरंटीची रोजगार हमी योजना, योजना, रोहियो. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही गोठा बांधू शकता. मग तुम्हाला तिथं जनावर घ्यायची सुद्धा गरज नाही, थेट गोठ्याचं अनुदान तिथं मिळतं. त्याच्यामुळे तुम्ही गावात जे तलाठी किंवा महसूल खात्याचे आपले स्टाफ आहे त्यांच्याकडे मनरेगाची चौकशी करू शकता आणि मनरेगातनं स्वतःच गोठा बांधून त्याला अनुदान मिळू शकतं. अशा 2 योजनातून तुम्हाला गोठा मिळू म्हणजे थोडक्यात सायनाजी सरांनी सांगितलं की 2 योजना आहेत. म्हणजे पशुसंवर्धन आयुक्तालयाची एक योजना आहे, 4 ते 6 जनावरांपर्यंत जर आपल्याला छोटासा गोठा करायचा असेल तर अनुदान आपल्याला मिळू शकतं. त्याच्या व्यतिरिक्त सरांनी सांगितलं की कृषी विभाग मनरेगाच्या माध्यमातून सुद्धा रोहियो म्हणजे रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत आपल्याला अनुदान मिळू शकतं. या दोन्ही योजनांचा लाभ घेऊन किंवा एखाद्या योजनेचा लाभ घेऊन आपण आपल्या शेतामध्ये हा गोठा तयार करू शकता आणि दुग्ध व्यवसायाला सुरुवात करू शकता. प्रश्न विचारायचा होता पण एक फोन आलाय परभणीहून. हरिभाऊ जाधव काय विचारू इच्छितात? विचारा. हरिभाऊ विचारा. हा सर. हा विचार. हा, माझा प्रश्न आहे की पशुचा विमा वेळेस भरायचा की दरवर्षी त्याचा हप्ता भरणं लागतं? बरोबर, प्रश्न कळला. तर त्याने असं विचारलं की समजा विमा उतरवलाय तर त्याचा जो हप्ता भरायचा आहे तो वर्षातनं एकदा भरायचा आहे की नेहमी भरायचा आहे, असा त्यांचा साधारण प्रश्न होता. सर, पशुधन विमा योजना जी आपल्या केंद्र शासनामार्फत सध्या पूर्ण राज्यामध्ये सगळ्या जिल्ह्यांमध्ये राबवल्या जाते, तर या विमा योजनेअंतर्गत आपण 2 ऑप्शन्स पशुपालकांसमोर ठेवलेले आहे.
एक तर 1 वर्षाचा विमा उतरवण्याचा आणि दुसरा 3 वर्षापर्यंत विमा उतरवण्याचा. शक्यतोवर पशुपालकांनी जर 3 वर्षाचा एकदम जर विमा उतरवला तर त्यामध्ये पशुपालकाचा फायदा जास्त आहे. उदाहरणार्थ 1 वर्षाचा जर विमा उतरवला तर जी काही पशुची किंमत असेल त्या किमतीच्या 2.45% एवढा विमा प्रीमियम दर आहे आणि 3 वर्षासाठी तो जर कन्सिडर केला तर तो 7.50 पर्यंत जवळपास जातो. परंतु तो जर एकदम 3 वर्षाचा जर उतरवला तर 6.40% एवढा विमा पडतो. म्हणजे वर्षातून एकदा उतरवण्यापेक्षा एकदम 3 वर्षाचा जर उतरवला तर त्यामध्ये पशुपालकाचा फायदा जास्त आहे. त्यामुळे पशुपालकांनी विमा उतरवताना ते शक्यतो 3 वर्षाचा उतरवावा असं आमचं त्यांना मार्गदर्शन असेल किंवा असं. सर, एक छोटासा प्रश्न मला विचारायचा आपल्याला वाटतो की हे जे अनुदान आहे त्याचं काय प्रमाण असतं? याचं जे आहे तर जे काही पशूंची किंमत असेल त्याच्यावरती 2.45% हे सर्व आपण सांगितलं आता सांगितलं अशा पद्धतीनं असतं आणि 3 वर्षासाठी 6.40. या व्यतिरिक्त जी काही प्रीमियमची किंमत होईल म्हणजे टोटल जनावरांची किंमत त्याच्यावरती 2.40% आणि ते विम्याची प्रीमियमची होईल त्याच्यावरती जो काही टॅक्स असतो, सेवा कर आपण ज्याला म्हणतो, तो सध्या 15%. तर ती रक्कम ही लाभार्थीने भरायची आणि सर्व्हिस टॅक्स सर्व्हिस टॅक्स आणि जे काही प्रीमियम होतो त्या प्रीमियमच्या 50% कमीत कमी आणि जास्तीत जास्त 80% अनुदान हे शासनामार्फत दिलं जात असतं. म्हणजे 50%. म्हणजे पशुपालक आहे त्याला 50% पासून 80% पर्यंत शासन त्याच्या पाठीशी आहे. फक्त जो सर्व्हिस टॅक्स आहे तेवढा त्याला भरायचा आहे, तेवढं त्याला करायचं आहे 15% पर्यंत. म्हणजे आता 0.5% मला वाटते मला वाटतं थोडं त्याच्यात वाढ करण्यात आली आता शासनाकडून. डॉक्टर साहेब, एक प्रश्न असा मला विचारायचा आहे की वेगवेगळ्या भागात हे अनुदानाचं प्रमाण बदलतं की एकच आहे फिक्स्ड? नाही, वेगवेगळ्या भागात वेगवेगळं प्रमाण आहे. कारण त्याचं शासनाचं धोरण असं आहे की जो भाग दुर्गम आहे, नक्षलग्रस्त आहे, त्याला जास्त सवलत देण्याचे शासनाचं नेहमीच धोरण राहिलेलं आहे इतरही बाबतीमध्ये. त्यानुसार हा जो दर सांगितला प्रीमियमचा 2.45% एका वर्षाला आणि 6.40% 3 वर्षाला, हा जो दर आहे तो जिथं नक्षलग्रस्त भाग नाही तिथं आहे आणि नक्षलग्रस्त भागाकरता 2.90 आणि 6.80 आहे. म्हणजे इथं जर तुम्हाला जास्त दिसतोय, परंतु खाली सरकारने सबसिडी त्याची वाढवलेली आहे. हे सबसिडी अनुदान जे आहे 50% पासून 80% पर्यंत ते म्हणजे 50% बीपीएलच्या वर म्हणजे दारिद्र्यरेषेच्या वर जे लोक आहेत त्याला ऑर्डिनरी भागात सर्वसाधारण भागात 50% आहे, तर नक्षलग्रस्त भागात ते प्रमाण 60% अनुदानाचं. आणि जे काही बीपीएल किंवा अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचे लोक आहेत त्यांना सर्वसाधारण भागामध्ये 60% आहे आणि नक्षलग्रस्त भागामध्ये 80% आहे. त्यामुळं अनुदानाचं प्रमाण बघितलं तर शेवटी तो प्रीमियम तेवढाच पडतो. साधारणतः आपण बघितलं तर गायीची किंमत आहे ती 40 ते 50 हजार असते. 40,000ची गाय धरली तर 245 रुपये 10,000ला म्हणजे साधारणतः 980 रुपये 40,000ला अधिक सेवा कर 15% आता झालेला आहे. म्हणजे साधारणपणे 150 रुपये ते 140 ते 150 रुपये ते ऍड होतात. अशा रीतीने 980 आणि 40 म्हणजे 1120 रुपये तुम्हाला 40,000चा विमा मिळू शकतो. म्हणजे अत्यंत अल्प अशा. आणि त्याच्यावर पुन्हा 50 आणि 70% सबसिडी आहे. म्हणजे 500-550 रुपये 550 रुपयामध्ये आपल्याला हा विमा काढता येतो. आणि मला असं वाटतं की अत्यंत महत्वाचा विषय आहे, कारण आपलं होणारं नुकसान आपण टाळू शकतो. आणि जर मी बघितलं की पशुपालक जर असो तर आर्थिक नुकसान तर होतं, म्हणजे जनावर गेल्यानंतर दुःख होतं ते पण एक वेगळं असतं, कारण एक लढा लागलेला असतो त्या कुटुंबाला त्या जनावराशी, त्यामुळे ते पण कधी भरून निघत नाही ऍक्च्युअली. त्यामुळे मला असं वाटतं की खूप संवेदनशील हा विषय आणि महत्वाचा विषय आहे, त्यामुळे विमा हा काढलाच पाहिजे. सर, आता अजून एक प्रश्न मला असा विचारायचा आहे की शेतकऱ्याचा म्हणजे जो पशुपालक आहे त्याचा फायदा हा निश्चित होतो, पण आता याच्यामध्ये कोणकोणत्या कंपन्या आहेत ज्या पुढे आल्यात? कारण अत्यंत कमी प्रीमियम पशुपालकाला भरायचा आहे, त्यामुळे मोठ्या मोठ्या कंपन्या फक्त व्यवसाय बघतात, त्यांचा फायदा बघतात. तर काही कंपन्या अशा आल्यात पुढे सर की ज्यांनी म्हटलं की ठीक आहे आम्ही शासनासोबत या प्रीमियमवर या टक्केवर काम करायला तयार आहे. तर याची पद्धत काय नेमकी? नक्कीच. आता केंद्र शासनाने ही योजना संपूर्ण देशामध्ये लागू केलेली आहे आणि प्रत्येक राज्याला असे सूचना दिलेत की तुम्ही तुमच्या राज्यामध्ये जे काही कंपन्या कार्यरत आहेत त्यांना आता शासनाचं टेंडरचं धोरण सुद्धा ई टेंडर झालेलं आहे. त्यामुळे ई टेंडरद्वारे तुम्ही टेंडर मागवा आणि कंपन्यांचा प्रतिसाद मागवून घ्या. आपल्याकडे गव्हर्नमेंटच्या ज्या कंपन्या आहेत
अंडरटेकिंग असलेल्या जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या अंतर्गत हो. त्या 4 कंपन्या आहेत. नॅशनल इन्शुरन्स आहे, न्यू इंडिया इन्शुरन्स आहे, युनायटेड आहे आणि ओरिएंटल इन्शुरन्स आहे. त्याच्या व्यतिरिक्त आणखीन खासगी सुद्धा कंपन्या आहेत. तर पहिल्या वर्षी जेव्हा आम्ही योजना ही राबवली 2006-07 मध्ये, तेव्हा रिलायन्स जनरल इन्शुरन्सने याच्यामध्ये आम्हाला सेवा दिली होती. नंतरच्या 2008-09च्या योजनेमध्ये आम्हाला ओरिएंटल इन्शुरन्सनी सेवा दिली होती. आणि आता जी आपण योजना राबवतो ती न्यू इंडिया इन्शुरन्स या कंपनीच्या मार्फत राबवत आहोत. त्यामुळं दरवेळेला वेगवेगळ्या कंपन्या आपण जे सिलेक्शन करतो ते शेतकऱ्याच्या फायद्याच्या दृष्टीने कमीत कमी प्रीमियमचा दर जी कंपनी ऑफर करेल त्याच्यावर आधारित आपण त्या ई टेंडरद्वारे आपण त्याचं कंपनीची निवड करत असतो. सर, एक फोन घेऊया. पुण्यावरून संजय शिंदे काय विचारू इच्छितात? विचारा. संजयराव, विचारा. हा, हॅलो सर. हा, विचारा. प्रश्न असा आहे सर की गोशाळेकरता काही गोठ्याकरता काही अनुदान आहे का? बर. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये जातीवंत वळू जे आहेत गोशाळेतले, तर त्याच्याकरता काही योजना किंवा काही अनुदान वगैरे भेटतं का गोठ्याकरता आणि त्याच्यावरती विमा उतरवण्याचा? विचारू ना सरांना. सर, त्यांनी असं विचारलं की गोशाळा त्यांना करायची किंवा गोठा करायचा, त्यासाठी अनुदान. मला असं या प्रश्नाचं उत्तर आपण अगोदर पण दिलंय, परत एकदा सांगता येईल थोडक्यामध्ये. आणि त्यांनी सांगितलं की जातीवंत वळू याचं त्यांना संगोपन करायचं, तर त्याविषयी विमा काढता येईल का? मगाशी मला वाटतं आपण याचं पण उत्तर दिलंय. पण सर, परत काय सांगता येईल संजयरावांना? यामध्ये आपल्याला गोशाळेमध्ये जेवढे काही जनावर आहेत त्यांचा सरांनी पण सांगितलं की त्यांना जे अनुदान देय आहे ते अनुदान आपण 5 गुरांपर्यंत मर्यादित आहे. 5 जनावरांपर्यंत मर्यादित आहे. बाकीच्या जनावरांचा सुद्धा विमा काढता येईल. विमा काढता येईल. त्याचबरोबर दुसरं एक ऍडिशन करावं असं वाटतं की यावर्षीच अर्थसंकल्पीय भाषणामध्ये माननीय अर्थमंत्री महोदयांनी गोशाळांसाठी प्रत्येक जिल्ह्याला एक गोशाळेला किमान 1 कोटी रुपये अनुदान देण्याचं प्रस्तावित केलेलं आहे. त्यामुळे ज्या चांगल्या गोशाळा असतील त्यांना प्रत्येक जिल्ह्यासाठी म्हणजे जवळपास 34 जिल्ह्यांसाठी 34 कोटी रुपये अनुदान अर्थसंकल्पित केलेलं आहे किंवा जाहीर केलेला आहे. बरोबर. त्या अनुषंगाने त्यामधनं त्यांना त्याचा अनुदानाचा फायदा सुद्धा आपल्याला घेता येईल त्यांना त्या गोवंशासाठी. कारण आता जे काही गोवंश हत्याबंदी हा कायदा आपल्या इथे चालू झाला असल्या महाराष्ट्रामध्ये लागू झाला असल्यामुळे त्यांना अर्थसहाय्य म्हणून शासनाने ही योजना नव्याने जाहीर केलेली आहे. आणि त्या अंतर्गत जिल्हाधिकारी स्तरावरती किंवा जिल्हा वार्षिक योजनेमधनं जिल्हा स्तरावरून त्या जिल्ह्यामध्ये ह्या प्रकारचं अनुदान हे त्या गोशाळांना त्याचा लाभ मिळणार आहे पुढील काळामध्ये. आणि जातीवंत वळूचा जो त्यांनी प्रश्न विचारला तर साधारण 5 वळूंपर्यंत त्यांना अनुदान मिळू शकतं. त्याहीपेक्षा जास्ती ते वळू ठेवू शकतात. फक्त त्यांना काय विम्याचं संरक्षण मिळेल, पण अनुदानाचा लाभ मिळणार नाही. पण त्याचा विचार करायला त्यांनी हरकत नाही, कारण विम्याचं संरक्षण म्हणजे पशुपालकाचा नेहमी फायदाच होऊ शकतो या माध्यमातून. सर, एक महत्वाचा प्रश्न आहे की आता ही जनावरांची किंमत ठरवायची आहे, तर हे कोण ठरवतं की जनावरांची किंमत ही आहे आणि हे जनावरांची किंमत कशी ठरवली जाते? कारण शेवटी प्रीमियम काढायचं म्हणजे जनावरांची किंमत माहिती असली पाहिजे. तर यामध्ये कोणकोणत्या एजन्सी, जसं पशुपालक पण याच्यात येऊ शकतो किंवा कंपनीचा एजंट येऊ शकतो किंवा जो वेटरनरी डॉक्टर आहे, पशुवैद्यक अधिकारी, हे काय प्रोसेस काय सर? गोशाळांचा जो गोठ्याचा प्रश्न त्याच्यावर एक आणखी ॲडिशनल माहिती सांगतो. हो. गोशाळांना ज्या काही सुविधा उभाराव्या लागतात त्याच्यामध्ये गोठ्याची जी योजना आहे ती गोशाळांकरता ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया मद्रासला ते आहे. आणि त्यांच्यासाठी ज्या गोशाळा रजिस्टर्ड आहेत ट्रस्ट म्हणून आणि गेले 3 वर्ष त्यांचं ताळेबंद भरला जातोय, रिटर्न्स भरले जातात, त्यांच्याकरता ॲनिमल वेलफेअर बोर्डाकडून इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधा, गोठे उभारणी किंवा आणखीन पाण्याची सोय करणे, जनावरांच्या चाऱ्याची सोय करणे, याच्याकरता पायाभूत सुविधांकरता त्यांना अनुदान ॲनिमल वेलफेअर बोर्डाकडून मिळू शकतं. हे एक हे आहे सुविधा त्यांच्यासाठी. त्यांचा विमा आता ही संस्था आहे ॲक्च्युअली. गोशाळा म्हणजे संस्था आली, इंडिव्हिज्युअल पशुपालक तिथं येत नाही, त्यामुळे संस्थेला ते अनुदान आहे. एक महत्वाचा प्रश्न मी आपल्याला विचारला होता की विम्याची रक्कम किंवा प्रीमियमची रक्कम काढण्यापूर्वी जसं आपण गाडीचा एक किंमत आपल्याला माहिती असली पाहिजे, घराची किंमत आपल्याला माहिती असली पाहिजे, तसं ही जी गुरांची, पशूंची जी किंमत आहे ती कोण ठरवतं, कोण काढतं? तर ह्या योजनेमध्ये केंद्र शासनाने योजना जाहीर करतानाच त्याच्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत की दुधाळ जनावरांच्या ज्या किमती आहेत ते साधारणपणे आपल्या देशातले दुधाचे दर विचारात घेऊन गाईच्या किमती ठरवताना
गाय जेवढं दूध देत असेल ते 3,000 रुपये प्रति लिटर, म्हणजे समजा 10 लिटर दूध देत असेल गाय तर 30,000 रुपये तिची किंमत गृहीत धरावी. आणि म्हैस जर असेल तर 4,000 रुपये प्रति लिटर, म्हणजे समजा 10 लिटरची म्हैस असेल तर 40,000 रुपये किंमत धरावी असे गाईडलाईन्स दिलेले आहेत. परंतु त्याच्या व्यतिरिक्त अनेक फॅक्टर्स असतात जे जनावरांच्या किमती ठरवण्यामध्ये त्या रोल प्ले करतात. त्यामुळे त्यांच्या गावातलं जी काय आमची शासकीय पशुवैद्यकीय संस्था असेल जिल्हा परिषदेची किंवा शासनाची, तिथले डॉक्टर आणि ज्याचं जनावर आहे ते पशुपालक या दोघांच्या संमतीने ती ठरवता येऊ शकते. त्याच्यामध्ये डिस्प्यूट झाला तर त्या तालुक्याचे जे BDO आहेत, गटविकास अधिकारी, त्यांना अधिकार दिलेत योजनेअंतर्गत केंद्र शासनाने की किंमत ठरवावी. अशा रीतीने ती किंमत निश्चित करण्यात येते. आणि इतर जी जनावरं आहेत, समजा वळू असतील, कोणाचं गाढव असेल, घोडा असेल, तर ते सुद्धा म्युच्युअल अंडरस्टँडिंगने किंमत ठरवण्यात यावी. सर एक फोन घेऊया. नाशिकहून दीपक कोकाटे काय विचारू इच्छिता? विचारा दीपकराव. हा सर, पोल्ट्रीसाठी काही अनुदान मिळू शकतं का? पोल्ट्रीसाठी हो. मी विचारतो सरांना, काय सांगता येईल सर? या योजनेमध्ये पोल्ट्रीचा समावेश नाहीये. या योजनेमध्ये दुधाळ जनावरं आणि इतर पॅक ॲनिमल्स, म्हणजे जे वाहतुकीकरता शेती कामाकरता वापरण्यात येणारी जे जनावरं आहेत, म्हणजे वाहतुकीकरता म्हणजे घोडे, गाढव हे सुद्धा त्यात इन्क्लुडेड आहेत. बाकीचे बैल वगैरे, ससे आहेत, वराह आहेत, ते पण योजनेमध्ये घेतलेले आहेत. परंतु कुक्कुटपालन पोल्ट्री घेतलेली नाही. आता पोल्ट्री न घेण्याचं कारण किंवा विम्याची सुविधा पोल्ट्रीसाठी उपलब्ध नाही असं नाही. विमा कंपन्या ज्या आहेत त्या देतात पोल्ट्रीला सुद्धा विमा सुविधा, परंतु पोल्ट्रीचं पक्षाचं लाईफ जे आहे ते फार कमी आहे. आणि आता वरचेवर जे रोग यायचे पोल्ट्रीला पूर्वी, त्या रोगांचं लसीकरण उपलब्ध झाल्यामुळे रोग येतच नाही. त्यामुळे शेतकरी त्याचा विम्याच्या हप्त्याचा जो काही रक्कम आहे ती भरायला तेवढासा तयार नसतो. परंतु तरी सुद्धा खासगीरित्या कोणाला उतरायचं असेल तर पोल्ट्रीचा विमा ज्या इन्शुरन्स कंपन्या आहेत त्या उतरवतात. जो कुक्कुटपालन व्यावसायिक आहे त्याला असं वाटतं की पक्ष्यांची जर काळजी घेतली तर विमा उतरवण्याची गरज काय, असं थोडक्यात त्याची मनाची धारणा झालेली आहे. डॉक्टर साहेब, मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा की समजा असं होऊ नये, पण असं अघटित घडलं समजा आणि गुरं दगावली समजा काही कारणाने, तर हा क्लेम कसा करायचा, कुठे करायचा, पशुपालकांनी नेमकं कोणाकडे जायचं, काय सांगता? सर, विमा क्लेम किंवा विमा दावा हा निकाली काढण्यासाठी केंद्र शासनाने त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने अगदी सुटसुटीत अशी व्यवस्था आपण केलेली आहे. तर सर्वप्रथम जनावराचा कुठल्याही कारणाने मृत्यू झाल्यानंतर सर्वप्रथम त्याची सूचना त्या संबंधित कंपनीला देणं अत्यंत आवश्यक असतं. आपण यापूर्वी पण दाखवलं होतं की त्याचा टोल फ्री नंबर दिलेला आहे. त्या टोल फ्री नंबरवरती सूचना द्यायची, ते 24 तासाच्या आत द्यायची. आणि त्यानंतर जवळचे जे पशुवैद्यक दवाखाना असेल त्या श्रेणी 1च्या दवाखान्याच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्या जनावराचं शवविच्छेदन करून घेणं अत्यंत गरजेचं असतं. पोस्टमार्टम. तर त्यामध्ये आपण फक्त 4च कागदपत्रांची जर पूर्तता केली तर जनावराचा विमा आपल्याला दाखल करता येतो. जवळच्या तालुका स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर त्या कंपनीचं ऑफिस असते, त्या कार्यालयामध्ये जाऊन आवश्यक जी कागदपत्रे आहेत ती त्यांना सबमिट केल्यानंतर, म्हणजे त्यामध्ये प्रामुख्याने विमा उतरवल्यानंतर त्यांना दिलेली जी विमा पॉलिसी असते ते विमा पॉलिसी अत्यंत महत्वाची असते. कंपनीने दिलेला जो क्लेम फॉर्म असतो ते क्लेम फॉर्म पूर्णतः भरून त्याच्यावर स्वाक्षरी करून ते देणं. त्यानंतर डॉक्टरांनी केलेलं शवविच्छेदन जे असतं ते पोस्टमार्टम रिपोर्ट एक महत्वाचं असतं. त्यानंतर जनावरांच्या कानामध्ये आयडेंटिफिकेशनसाठी किंवा ओळख चिन्ह म्हणून जो टॅग मारलेला असतो तो टॅग असलेला, त्यानंतर विमा लाभार्थी आणि जनावर असा एकत्रित घेतलेला फोटोग्राफ्स याच्या सोबत असणं आवश्यक असतं. अशी पूर्ण कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर त्या कार्यालयामध्ये दिल्यानंतर 15 दिवसाच्या आत विमा कंपनीने त्याचा दावा निकाली काढणं हे बंधनकारक केलेलं आहे. जर कंपनीने त्याचा यस ऑर नो असा जर दावा निकाली काढला नाही आणि जर त्या विम्याची पूर्ण रक्कम जर दिली नाही तर 15 दिवसाच्या पुढे गेल्यानंतर कंपनीने 12% व्याज दराने त्याच्यावरती व्याज देणं हे बंधनकारक केलेलं आहे. जो आपण कंपनी बरोबर सामंजस्य करार केलेला आहे त्यामध्ये आपण ह्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. म्हणजेच जे काही डिले होत असतो त्या डिलेसाठी त्या कंपनीला पनिशमेंट होणं गरजेचं आहे. कागदपत्र अंकुश असणं गरजेचं आहे की जेणेकरून दिलेले जेवढे कागदपत्र आहेत तेवढी पूर्तता केल्यापासून 15 दिवसाच्या आत त्यांनी करावं. सर, तसंच पशुपालकाला पण आपण एक बंधनकारक ठेवलेलं आहे की 24 तासाच्या आत
आपल्याला हे सगळ्यांना इन्फॉर्म करणं गरजेचं आहे. म्हणजे गरजेचं आहे. शवविच्छेदन पण झालं पाहिजे आणि जी एजन्सी आहे म्हणजे जी कंपनी आहे इन्शुरन्सची तिला सुद्धा कळवणं गरजेचं आहे. गरजेचं. मला असं वाटतं डॉक्टर साहेब मला एक प्रश्न आता विचारायचा आहे की आत्ता जे सरांनी सांगितलंय ते सोपं जरी असलं तरी इतकंही सोपं नाहीये, कारण अनेक गोष्टींची पूर्तता करावी लागते, कागदांची पूर्तता करावी लागते, फोटोग्राफ काढावा लागतो. फोटोग्राफर सुद्धा तिथे गावात आपल्याला उपलब्ध झाला पाहिजे. सर मला असं बोला ना सर, आपल्याला काहीतरी बोलायचं आहे. हा, तर ज्या काही अडचणी असतात, कारण आम्ही फील्ड लेवलवरती किंवा शेतकऱ्यांमध्ये अशा पद्धतीचे आम्ही कामं केलेली आहे त्यापूर्वी सुद्धा. तर एक अनुभव माझा शेअर करतो की खूप धो पाऊस पडत होता हां. आणि कंटिन्यू 3-4 दिवस पाऊस चालू होता. म्हणजे ठोसेघर वगैरे हा भाग सातारा जिल्ह्यामधला अगदी डोंगराळ भाग होता आणि तो म्हातारा बिचारा खूप लांबून आला आणि सगळे मुलं वगैरे मुंबईला असायचे आणि मला म्हणाले की चला आपण जाऊया, पोस्टमॉर्टम करायचंय. त्यावेळेस नागठाणे सातारा तालुक्यामधील एक गाव आहे, त्या दवाखान्यावरती होतो. मग मी गेलो तिथं, बघतो तर काय ते जनावर 2 दिवसापूर्वी मेलेलं होतं, ते पुरलेलं होतं आणि त्यांच्या सुना वगैरे ते उकरायला लागले. मी लिटरली त्यांना उकरू दिला नाही किंवा काढू दिला नाही आणि आहे तशी व्हॉट इज द परिस्थिती, म्हणजे जी काही सिच्युएशन होती त्या सिच्युएशन प्रमाणे त्याची नोंद घेऊन हे केलं आणि त्यांना तो विमा देय झाला. म्हणजे अशा क्रिटिकल कंडिशन मध्ये सुद्धा पण सर पशुवैद्यकीय अधिकारी आपल्यासारखा होता जो तिथे एवढ्या अडचणीत एवढ्या पावसात सुद्धा गेला आणि त्यांनी ते केलं. मला असं वाटतं की एक नोबल असं काम आहे, कारण जोपर्यंत आपण एक्सटेन्शन वर्क करत नाही, आपण जोपर्यंत फील्डमध्ये काम करत नाही तोपर्यंत त्यातून विकास घडू शकत नाही. बरंच काही जाणून घ्यायचं आपल्याला, पण एक फोन येतो चंद्रपूरहून. शंकर थावरी काय विचारू इच्छितात? विचारा. हॅलो. हा शंकर, आवाज येतोय, विचारा. नमस्कार सर, मला नाही का माझ्याकडे 0.6 जागा आहे. हा, तर मला त्यासाठी गव्हर्नमेंट कडून कोणती स्कीम मिळणार? हा, तुम्हाला 0.6 एवढी जागा आहे तुमच्याकडे असं तुम्ही सांगितलं आणि शासनाच्या योजनेचा कोणत्या योजनेचा आपल्याला लाभ होऊ शकतो? काही प्रश्न विचारायचा आहे अजून? आणि परत दुग्ध व्यवसायासाठी म्हणजे मिळू शकते का त्याच्याबद्दल? बरोबर, आपण दोन्ही सरांना विचारूया. आपला प्रश्न कळलाय, आपण फोन ठेवू शकता. शंकर थावरी यांनी प्रश्न विचारला की त्यांच्याकडे 6 गुंठेच त्यांना म्हणायचं असेल बहुतेक, 6 गुंठे जागा आहे आणि त्यांना या जे अनुदान आहे किंवा योजना त्याचा लाभ घ्यायचा आहे, तर त्यांना हे करता येऊ शकेल का? तर आमच्याकडं 3 प्रकारच्या योजना आहेत. एक आहे पोल्ट्री करता, एक आहे शेळी मेंढी करता आणि तिसरी आहे ती दुग्ध व्यवसाय करता. तर त्यांच्यात जागेची उपलब्धता त्यांच्याकडची जर विचारात घेतली तर पोल्ट्रीची योजना त्यांच्याकरता किंवा शेळीची सुद्धा संयुक्तिक ठरू शकेल, उपयोगाची होईल असं मला वाटतंय. कारण पोल्ट्रीच्या योजनेमध्ये 1000 स्क्वेअर फुटाचं शेड ब्रॉयलरचं जर त्यांनी उभारलं तर त्यांना 1000 स्क्वेअर फुटातच त्यांचं आणि पुन्हा 5 गुंठे त्यांची जागा इथे रिकामी राहू शकते, त्यांना इतर कारणाकरता वापरता येऊ शकते. तर 6 गुंठे जागा असली तरी ते करू शकतात, 1 गुंठ्यात सुद्धा करू शकतात. आपले काही प्रश्न असतील, आपल्याला काही सूचना करायची असतील तर आमचा पत्ता आम्ही स्क्रीनवर दाखवतोय. कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. ईमेलच्या माध्यमातून सुद्धा आपण आम्हाला सूचना करू शकता. ईमेलच्या माध्यमातून आपण आपला पत्रव्यवहार करू शकता. ईमेल आयडी सुद्धा आपल्याला स्क्रीनवर दिसतात आहे, कृषीदर्शन@gmail.com आणि कृषी वार्ता ddkmumbai@gmail.com. मंडळी, आपल्याला कल्पना आहे की यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा हे कार्यक्रम बघितले जाऊ शकतात. पोर्टलच्या माध्यमातून आपल्याला याविषयीची सगळी माहिती आपल्याला मिळू शकतात. आपल्या स्क्रीनवर आपल्याला सगळ्या लिंक आम्ही आपल्याला दाखवतोय. या माध्यमातून सुद्धा आपण आमच्या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती मिळवू शकता आणि हा कार्यक्रम मिस झाला असेल तर यूट्यूबच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण जरूर बघू शकता. मंडळी, आपल्याला कल्पना आहे की पशुधन हे जो पशुपालक आहे त्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण आज दुग्ध व्यवसायामध्ये संपूर्ण जगामध्ये आपलं नाव आहे, कारण आपण दुग्ध उत्पादनामध्ये आपण सर्व जगामध्ये अग्रेसर आहोत. पण आपण जर आपल्याकडे असलेल्या धन जे आहे त्याची काळजी नाही घेतली, त्याचा विमा जर आपण नाही काढला तर आपण पेपरमध्ये बघतो, टीव्हीवर बघतो, मगाशी पण मी सांगितलं की फार मोठं नुकसान, आर्थिक नुकसान पशुपालकाचं होऊ शकतं. त्यामुळे विमा काढण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे. विम्याचं प्रीमियम सुद्धा अत्यंत कमी आहे आणि शासनाचं अनुदान सुद्धा 50% पासून 80% पर्यंत आहे. मला असं वाटतं तळागाळातला जो पशुपालक आहे त्यासाठी ही योजना अत्यंत फायद्याची आहे. त्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा आणि ज्याला मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय करायचा तो सुद्धा या विम्याचा फायदा घेऊ शकतो आणि आपल्या पशु जे धन आहे आपलं त्याची काळजी घेऊ शकतो आणि त्याचं आयुष्य वाढवू शकतो आणि आपला व्यवसाय आपण वाढवू शकतो. सर, आपण दोघं इथे आलात, कार्यक्रमात सहभागी झालात. मला असं वाटतं की अत्यंत साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये आपण विम्याचे काय फायदे आहेत पशुपालकाला हे सांगितले. मनापासून धन्यवाद. नमस्कार.